नमस्कार मंडळी, मी मुंबईची चेडवा. आज आहे मी तळोजामध्ये खास मी तुम्हाला तळोजामध्ये बनवण्यात आलेल्या सिडकोच्या रूम दाखवणार आहे. एक सॅम्पल फ्लॅट आहे, तो मला असं वाटलं तुमच्याशी शेअर कराव्या म्हणून मी दाखवते. जस्ट मी बिल्डिंग मध्ये आली आहे आणि बिल्डिंगच्या इथे आल्यानंतर इकडे दोन्ही साईडला लिफ्ट आहे. लिफ्ट पण मस्त आहेत, एकदम आईस पैस लिफ्ट आहे तिथे दोन्ही साईडला. आणि एका माळ्यावर टोटल 8 रूम आहेत. 2 ह्या साईडला आहेत, लिफ्टच्या साईडला, तिकडे 2 आहेत आणि साईडला 1 आहे. आणि इकडे तुम्ही बघणार तर हा पॅसेज मध्ये एक खिडकी आहे. हे बघा, हे पॅसेज मधली खिडकी आहे. हे बॅक साईड आहे. इथे छोटस गाव आहे, पेंडर गाव म्हणून. आणि पुढे गेल्यावर मी तुम्हाला फ्लॅटही दाखवते. एक जसं की मी सांगितलं इकडे 8 रूम आहेत, त्याप्रमाणे ह्या साईडला 3 आणि त्या साईडला 3, तर इथेही 1 येते सेपरेट रूम. आणि या अशा समोर 2 येतात. आणि तुम्हाला दाखवायचं झालं तर हा मेन रोड आहे, जिथना मी आली आहे तो रोड मी तुम्हाला दाखवते. इथना जवळ मेट्रो स्टेशन आहे पेंडर. अजून बरंच इथे डेव्हलपमेंट होणार आहे, ती आपल्याला हळूहळू बघायला मिळेल. सॅम्पल फ्लॅट दाखवते, पण हा बघण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मग बघताय ना हा सॅम्पल फ्लॅट. तर आता ही चावी आहे त्या फ्लॅटची, जे मी आता मी ओपन करते. मस्त फ्लॅट आहे हा. हे असे छान दरवाजे बनवले तिथे आणि कामही खूप छान आहे, सिडकोने केलेलं. इथे पॉइंट दिलेत, इलेक्ट्रिक पॉइंट आपल्याला फॅन साठी, लाईट साठी. आता हा जो तुम्ही बघताय हा हॉल आहे, मस्त एकदम प्रशस्त हॉल आहे. इकडे बघितलं तर मस्त पोटमाळा पण दिलाय. इकडे आपण कपाट बनवू शकतो मस्तपैकी. इथेही खाली आपण एक छोटस कपाट बनवू शकतो. आपल्याकडे मोस्टली सामान जास्त असतं, त्याच्यामुळे हा पण एकदम जबरदस्त आहे. या खिडक्या आहेत, खिडक्यांचं कामही बेस्ट आहे. हे बघा, आणि इकडनं सगळा बाहेरचा व्ह्यू दिसतोय मस्त. कामही खूप छान आहे. आता आहे ना मी तुम्हाला किचन मध्ये नेते. तर हा आहे किचन. किचन मध्ये पण छान काम केलंय. इथे नळ आहे, हा छोटासा बेसिंग दिलाय. बेसिंगचं कामही छान आहे. मी पहिली आता हे बघितलं इथे आल्यावर, इथे काम कसं केलंय ते मी बघते. इथे पण पॉइंट दिलेत, पूर्ण स्टाईल्स लावले. हा किचन आहे असा, आणि ही खिडकी आहे जी आपण ओपन करू शकतो. हे बघा, एक्झॉस्ट फॅन साठी पण मस्त त्यांनी जागा ऑलरेडी दिलेली आहे. आता इकडनं मी तुम्हाला दाखवेन, हा पोटमाळा आहे वरती, जिथे आपण पाण्याची टाकी लावू शकतो. इथे मस्तपैकी छोटस असं बेसिंग आहे. हे बेसिंग आहे आणि बेसिंगचे तुम्ही नळही बघा, खूप चांगल्या प्रकारे यांनी दिलेत. छोटेसे इथे स्टाईल्स लावलेत फक्त बेसिंग पुरता. इथे पण बरेच पॉइंट्स आहेत. हा जो आहे हा बाथरूम आहे. बाथरूमला पण बघा असे नळ आहे, त्याशिवाय शॉवरही आहे इथे. मस्त कॉक आहे. हे वरती पाणी इथे आता 24 तास चालू आहे. त्याच्या खिडक्या दिल्यात, इथलाही व्ह्यूज थोडा थोडा दिसतो, पण इथे तर आपण मोस्टली नसणार. टॉयलेट आहे पूर्णपणे. तर आपण जाऊया बेडरूम मध्ये. बेडरूम, हा बेडरूम आहे पूर्ण, खूप मोठा बेडरूम आहे, मस्त वाटतोय. आणि हा पोटमाळा आहे. किती म्हणजे मला असं वाटतं किती सामान राहू शकतं, एवढा मोठा बेडरूम पण वाटतंय. हे पूर्ण कपाट आपण इथे बनवू शकतो. एवढी मोठी ही जागा आहे. हे बघा,
इथे पूर्ण कपाट राहू शकतं, कितीतरी मोठं पण बनवू शकतो. त्याचबरोबर मी तुम्हाला ही बेडरूमची खिडकी दाखवते. ही आहे बेडरूमची खिडकी. इकडनंही आपण बघू शकतो व्ह्यू, खूप छान आहे. इथे असे डोंगर वगैरे दिसतात, मस्त वाटतं. सकाळी सकाळी फ्रेश वाटेल एकदम असं. आणि या रूम मध्ये जी मी तुम्हाला हा सॅम्पल फ्लॅट दाखवते, या रूम मध्ये उजेडी भरपूर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही जास्त लाईटीची गरज इथे लागेल. मेन कसं सूर्यप्रकाश येणं पण गरजेचं आहे. तर खूप छान आहे. आता हे मी बंद करते. यांचं कामही खूप छान आहे. बाजूला आपण बघितलं तर ग्रीन ग्रेनाइटचं पण काम आहे खिडकीवरती, बरेच आहे. इथे असे जर बेड किंवा आपण ड्रेसिंग रूम वगैरे बनवतोय तर इथे पण पॉइंट असे दिले. इलेक्ट्रिकचं काम ही बेस्ट आहे. डोअर वगैरे पण छान आहेत. खूप छान वाटत आहे रूम आणि प्रशस्त आहे. खूप छान केलंय काम. छोट्या छोट्या गोष्टी मी इथे नोट केल्या आहेत, कारण मला बघायचं होतं हे जे लाद्या आहेत खाली फ्लोरिंगला, त्याच्यावर व्हाईट सिमेंट कसं भरलंय काय, आपण तेही बघतो कुठे लिकेज न होण्यासाठी. तर तेही मी इथे ऑब्झर्व केलंय. या गोष्टी इथे बऱ्याच बघण्यात आले. छोटासा रूम आहे पण खूप छान आहे. उजेड भरपूर आहे. तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल. चला आता मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.